हे दोन दृश्य आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यातली। मुंबईत सध्या लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू आहे। इतरही अनेक मंडळांच्या गणपतींचं विसर्जन सुरू आहे। तर पुण्यात अजूनही डॉल्बी डीजेच्या तालावर ही तरुणाई थिरकताना आपल्याला पाहायला मिळते। गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही पुण्यात सुरू आहे। एकीकडे ढोलताशा पथक सुरू आहे तर दुसरीकडे डीजे डॉल्बी सुरू आहे। अगदी पारंपरिक आणि सध्याची ही जी जनरेशन आहे ती एकत्र येऊन सध्या या मिरवणुकीत सहभागी झालेली आहे। काल सकाळपासून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर आता अजूनही ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे। ढोल ताशाचा गजर एकीकडे आपण पाहतोय तर दुसरीकडे डीजे डॉल्बीच्या तालावर ही तरुणाई अगदी थिरकताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना हे पुणेकर चांगलेच जोशात आलेले आहेत। गुलाल उधळला जातोय, ढोल ताशा वडवले जात आहेत। तर या ढोल ताशाच्या तालावर ही तरुणाई देखील थिरकताना आपण पाहतोय। तर मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। आता विसर्जन पुढे कसं करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर काही वेळापूर्वी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन झालेलं आहे। तराफ्यावर बसवून चिंचपोकळीच्या चिंतामणीला खोल समुद्रात नेण्यात आलेलं आहे। इतरही अनेक मंडळांचे महाराजा जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गिरगाव चौपाटीवर अजूनही भक्तांचा हा महापूर या ठिकाणी आपण पाहतोय। तर गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय तर दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य। पुण्यात तरुणाई चा जोश अजूनही कायम आहे। तब्बल कित्येक तास उलटून गेले, तब्बल 24 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील या जल्लोषात कोणताही परिणाम या जल्लोषावर झालेला नाहीये। तोच जल्लोष आहे, तीच ऊर्जा जी आहे ती प्रत्येकाच्या मनामनात साकारलेली आहे। वेगवेगळ्या रूपातल्या या गणेश मूर्ती आपण पाहतोय। शिवशंकराचा आशीर्वाद असणारी ही गणेश मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। पुण्यात यावेळी देखावे जे आहेत ते देखील एक आकर्षणाचा विषय ठरलेला आहे। तर मुंबईतली देखील दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं आता थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे। तराफा अत्याधुनिक तराफा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे प्रयत्न जे आहेत ते अजूनही सुरू आहेत। अनेक प्रयत्नानंतर ही मूर्ती जी आहे ती तराफ्यावर विराजमान होत नाहीये। तब्बल 2 तासापेक्षा जास्त वेळ जो आहे तो उलटून गेलेला आहे, मात्र तरी देखील ही मूर्ती सध्या विराजमान झालेली नाहीये। त्यामुळे आता पुढे काय करणार, मंडळाचे कार्यकर्ते काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष असणारच आहे। तर दुसरीकडे पुण्यातली विसर्जन मिरवणूक सुरू आहे। पुण्यात 10 दिवस गणेशोत्सवाची लगबग असते आणि मुंबईप्रमाणे पुण्यातही अगदी जोरदार विसर्जन मिरवणूक सध्या आपण पाहतोय। शिवशंकराचा आशीर्वाद असलेले हे गणराय पुढे विराजमान आहेत, तर त्यांच्या पाठीशी शिवशंकर हे बसलेले आहेत असा देखावा असलेला हे गणेशाची मूर्ती जी आहे ती सध्या विसर्जनासाठी आता मार्गस्थ होते। तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जनाची देखील तयारी सध्या सुरू आहे। 8:30च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटी परिसरात आला आणि त्यानंतर लालबागच्या राजाची अजून आरती झालेली नाहीये। एक शेवटची आरती होते, त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला या भक्तांकडून निरोप दिला जातो। मात्र आता लालबागच्या राजाच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। आता पुढे काय करणार हे महत्त्वाचं असणार आहे। अत्याधुनिक असा हा तराफा होता, गुजरातवरून हा तराफा मागवण्यात आला होता, मात्र तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत। बोटी ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत, तर तटरक्षक दलाचे जवानही समुद्रात तैनात करण्यात आलेले आहेत। भक्त मात्र अगदी शांत पद्धतीने जेवढी बाप्पाची छबी आपल्या रूपात आपल्या डोळ्यात साठवण्यात येईल तेवढे साठवली जाते। सध्या गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण पाहतोय, तर दुसरीकडे पुण्यात विसर्जन मिरवणुकीत कसा उत्साह आहे लोकांचा तो आपण पाहतोय। डीजे डॉल्बीच्या तालावर ही तरुणाई थिरकते। काल सकाळपासून ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे, अजून 24 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील या तरुणाईचा उत्साह जो आहे तो वाखाणण्याजोगा आहे। ऊन वारा पाऊस काहीही असो, मात्र उत्साहात तसोवरही कमतरता जाणवली नाहीये, कुठेच जाणवली नाहीये। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता पुणेकर देखील कशा प्रकारे थिरकतायत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। काल अनेक गणपतींचं विसर्जन झालेलं आहे, मात्र विसर्जन मिरवणूक जी आहे ती अजूनही सुरू आहे। लालबागच्या राजाचं थोड्याच वेळात विसर्जन होणार। 9:19 ही भरतीची वेळ होती, त्याआधी विसर्जन होणं अपेक्षित होतं, मात्र आता भरती जी आहे ती वाढत चाललेली आहे, पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे। लालबागच्या राजाच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। लालबागच्या राजाची सर्व आभूषणं जी आहेत ती उतरवण्यात आलेली आहेत आणि आता पुढे कशा प्रकारे विसर्जन केलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
तर पुण्यातही चिंतामणीची दृश्य आपण पाहतोय। आता चिंचपोकळीचा चिंतामणी तराफ्यावर विराजमान झालेले आहेत आणि खोल समुद्रात चिंचपोकळीच्या चिंतामणीला सध्या नेलं जात आहे आणि तिथे खोल समुद्रात विसर्जन होणार आहे। सर्वच भक्तांकडून समुद्रजल अर्पण करण्यात आलेलं आहे। चिंतामणीच्या मूर्तीवर समुद्रजल जे आहे ते उडवण्यात आलेलं आहे आणि आता चिंचपोकळीचा चिंतामणीला खोल समुद्रात नेलं जाते। तर दुसरीकडे लालबागचा राजाचं देखील थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे। हे मुंबईच्या मानाच्या गणपतींपैकी हे दोन मोठे मानाचे गणपती आहेत। एकीकडे आपण पाहतोय लालबागचा राजा, तर दुसरीकडे आपण पाहतोय चिंचपोकळीचा चिंतामणी। दोनही राजांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक जे आहेत ते येत असतात। दोन्ही मंडळं अतिशय प्राचीन अशी मंडळं आहेत आणि प्रत्येक वर्षी आपलं वेगळेपण जपत दोन्ही मंडळांकडून हा प्रयत्न असतो। लाखो भाविक येतात, त्यांची सोयीसुविधा ही मंडळांकडून अगदी उत्कृष्ट पद्धतीने केली जाते। चिंचपोकळीचा चिंतामणीचा विसर्जन सोहळा आपण पाहतोय, तराफ्यावर विराजमान झालेला आहे अगदी थाटात चिंचपोकळीचा चिंतामणी। जेवढी गर्दी आगमन सोहळ्याला असते तेवढीच गर्दी ही विसर्जन सोहळ्याला देखील असते। जोरदार घोषणाबाजी अजूनही सुरू आहे। मंडळाचे काही कार्यकर्ते या तराफ्यावर आहेत, तर दुसरीकडे लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं विसर्जन ही थोड्या वेळात पार पडणार आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी देखील लालबागच्या राजाच्या आसपासच निघाला होता मंडपातून आणि त्यानंतर 1च्या सुमारास चिंतामणी मंडपातून निघाला आणि त्यानंतर आता चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन होतंय। आता 10-20 वाजत आलेले आहेत। तब्बल 20 तासांपेक्षा जास्त 21 तासांपेक्षा जास्त ही मिरवणूक जी आहे ती चाललेली। अजूनही या कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी होताना दिसत नाहीये। बँड पथक जे आहे ते वाजतच आहे आणि अजूनही या तराफ्यावर बसून अगदी आनंदाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप जो आहे तो दिला जातोय। तर दुसरीकडे लालबागच्या राजाचं विसर्जन देखील आता थोड्याच वेळात होणार आहे। चिंचपोकळीचा चिंतामणी अगदी थाटात विराजमान झालेला आहे। पोलिसांनी देखील यावेळी कडेकोट अशी व्यवस्था जी आहे ती तैनात ठेवण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात आली होती। या भक्तांचा उत्साह आपण पाहतोय। तराफ्यावरून आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी सध्या हे सर्वच भक्तगण जे आहेत ते या ठिकाणी आता जात आहेत। मात्र तरी देखील आपल्या लाडक्या राजाला नाचत गात निरोप जो आहे तो सध्या दिला जातोय। लेपला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विसर्जन सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय। अनेक बोटी सध्या खोल समुद्रात चिंतामणीच्या तराफ्याच्या आसपास आपण पाहतोय। एक वेगळाच जोश, एक वेगळाच उत्साह अजूनही या भक्तगणांमध्ये आहे। कालपासून ही मिरवणूक सुरू आहे। कालपासून या मिरवणुकीत नाचलं जातंय, ढोल ताशांचा गजर आपण पाहतोय। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो अशा घोषणा आहेत। चिंतामणीचं आता थोड्याच वेळात विसर्जन केलं जाणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी यंत्रणांच्या पोटी सज्ज असतातच, तशाच कोळी बांधवांच्या पोटी सुद्धा या ठिकाणी सज्ज असतात। तटरक्षक दल असेल किंवा इतरही ज्या यंत्रणा असतात त्या विसर्जनावेळी या ठिकाणी बोटीत समुद्रात उपस्थित असतात। थोड्याच वेळात चिंचपोकळीच्या चिंतामणीचं विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी जो मोटराईज तराफा आणण्यात आलेला होता त्या मोटराईज तराफ्यावर
लालबागच्या राजाला विराजमान करताना काहीशी अडचण आली, त्यामुळे आता लालबागच्या राजाच्या विसर्जना संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. साधारणतः 12च्या सुमारास काल लालबागच्या राजाच्या विसर्जनाला सुरुवात झालेली होती आणि जसा बाप्पाची ही मूर्ती, भव्य अशी मूर्ती मंडपाबाहेर आली तेव्हापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली होती. ढोल ताशाचा गजर होता, गुलालाची उधळण होती आणि तो उत्साह आता सुद्धा आपण भक्तांमध्ये कायम असल्याचं पाहतोय. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जनाची तराफ्यावरची ही दृश्य आपण थेट पाहतोय. आजूबाजूला यंत्रणांच्या बोटी सज्ज आहेत, कोळी बांधवांच्या बोटी सज्ज आहेत. खोल समुद्रात आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मूर्तीला नेलं जाईल आणि खोल समुद्रात या बाप्पाचं विसर्जन तिथं केलं जाईल. तर लालबागच्या राजाची ही मूर्ती आपण पाहतोय. समुद्र